नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे। मला या संवाद कार्यक्रमासाठी येण्याची खूप मनापासून इच्छा होती। माझं प्रथमेश गवाणकरशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की किती मोठी तयारी करण्यात आलेली आहे, लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे आणि अशा वेळेस मी येऊ शकत नाही याचं मला खूप दुःख आहे। अतुल म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, प्रथमेश गवाणकर आणि ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी प्रचंड मेहनत घेऊन या सगळ्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या पार्श्वभूमीवर मी न येऊ शकण्याचं कारण इतकंच आहे की कोल्हापूरला उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज आहे आणि ही आनंदाची गोष्ट सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी आहे की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांचं कामकाज आता विकेंद्रित पद्धतीने कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं बेंच झाल्यामुळे चालणार आहे आणि न्यायाची प्रक्रिया सुद्धा वेगवान होणार आहे। त्यामुळे मला तिथे उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि मी आपल्यासोबत प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही, परंतु हा अत्यंत महत्त्वाचा विषय ज्याच्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत। आपण गणपतीसाठी एकत्र जमतो, आपण वेगवेगळ्या सण उत्सवांसाठी एकत्र जमतो, त्याच उत्साहाने तुम्ही सगळेजण इथे एकत्र जमलेले आहात आणि विषय अत्यंत जिव्हाळ्याचा, आपल्या सगळ्यांच्या हक्कांचा आणि आपल्या अस्तित्वाशी संबंधित असलेला आहे। स्थानिक शेतकरी आणि मूळ निवासी असलेले रत्नागिरी जिल्ह्यातले शेतकरी यांचा हा विषय आहे। आंबा संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतभर कोकणातला प्रसिद्ध आहे। रत्नागिरीतला आंबा हा सगळीकडे विकला जातो, परदेशामध्ये सुद्धा त्याची मागणी आहे आणि तो आंबा आमच्या देशात येऊ द्या त्यासाठी निर्बंध सही करा अशा मागण्या सातत्याने होताना आपण पाहिलेल्या आहेत। अशा सुपीक, निसर्गरम्य आणि जिथे पर्यावरण समृद्ध असं वातावरण आहे तिथल्या रत्नागिरी जिल्ह्याबद्दल आपण आता बोलतोय। तुम्ही सगळेजण रत्नागिरी जिल्ह्यातले आहात आणि मुंबईत तुम्ही कामानिमित्त येऊन स्थायिक झालेले आहात, तिथे राहता। तुम्ही सगळेजण आपल्या मनामध्ये प्रश्न विचारा की आपण जेव्हा मुंबईत आलो, कामासाठी आलो, तेव्हा गाव सोडताना, कोकणाची भूमी सोडताना आपल्याला मनात काय दाटून आलं असेल? असं वाटलं असेल की काही काळासाठी आपण आलेलो आहे आणि आपलं थोडंसं स्थिर स्थावर आर्थिक जीवन झालं की आपण परत जाऊ, परंतु इथेच आपण अडकलो। कदाचित रोजगाराच्या संधी असत्या कोकणामध्ये तर कुणालाच यावं लागलं असतं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीचा आपली जी मानसिकता तयार झाली आहे त्याचा की आपल्याला जे सतत वाईट वाटत असते की आपण कोकण सोडून, रत्नागिरी सोडून, आपलं गाव सोडून आपण मुंबईमध्ये एका अडचणीच्या ठिकाणी राहतो, कारण की इथे रोजगार उत्पन्न झालेलं नाही आणि ते रोजगार देण्याची हमी देत देत आपली दिशाभूल सतत काही राजकीय लोकांनी केलेली आहे। आता हा जो वाटतचा MIDCचा एक प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे की तिथे सुद्धा हेच आमिष, हेच गाजर दाखवण्याचा प्रयत्न झालेला होतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, त्यामुळे सगळ्या जमिनी या MIDCला द्या। त्यामुळे इथे जो नवीन प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी संमती द्या। खोट्या संमत्या घेतल्या जात आहेत, दबावाखाली सह्या घेतल्या जात आहेत, कोणाकोणाला आणून टीव्ही कॅमेऱ्यासमोर प्रेझेंट केलं जात आहे की प्रथमेश गवाणकर हे काहीतरी चुकीचं जणू काही करत आहेत, ॲडव्होकेट रोशन पाटील हे जणू काही लोकांची माती भडकवण्याचं काम करत आहेत, अशा पद्धतीने गैरसमज पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कदाचित मी आलो नसतो, मी इथे आपल्यासमोर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध झालो नसतो तर असंच काहीतरी पसरवण्यात आलं असतं की ॲडव्होकेट असीम सरोदे यांना सुद्धा आम्ही आता समजावून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ते सुद्धा या मेळाव्याला आलेले नाही। पण असा गैरसमज कोणी करून घेऊ नका। मी अत्यंत जेन्युइन कारणामुळे येऊ शकलेलो नाही, पण मी आपल्यासोबत आहे या लढाईमध्ये आणि मला आदर आहे उदय सामंत यांच्याबद्दल। एक महत्त्वाचं नेतृत्व आहे कोकणातलं आणि त्यांनी काही शब्द दिलेले पाळले पाहिजे असं सुद्धा मला आज या निमित्ताने सांगायचं। जेव्हा वाटत इथे मोठा मेळावा प्रथमेश गवाणकर यांनी आयोजित केला, जवळपास मला वाटते 5 ते 6 हजार लोक इथे उपस्थित होते। त्यांनी रॅली काढली, मोर्चा काढला आणि घोषणा देत देत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते आले होते। तेव्हा सुद्धा मला उदय सामंत यांनी फोन केला आणि सांगितलं की सगळे कागदपत्र आम्ही तुम्हाला दाखवू, जिल्हाधिकारी, तहसीलदार येतील, ते सगळं समजून सांगतील की काय प्रोजेक्ट आहे आणि किती आवश्यकतेचं हे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या।
तर मला खूपच छान वाटलं की उदय सामंत यांनी इतक्या मोठ्या मनाने फोन केला आणि सांगितलं की आपण ही सगळी चर्चेतून संवादातून हा विषय समजून घेऊ. त्यानंतर मी त्यांचे काही इंटरव्ह्यू पाहिले तेव्हा सुद्धा त्यांनी हे सांगितलं की आम्ही हे कागदपत्र दाखवू, समजून सांगू, पण आजपर्यंत मला कोणी भेटायला आलं नाही, कोणी विषय समजून सांगितला नाही, कोणते कागदपत्र दाखवण्यासाठी कोणते अधिकारी उदय सामंत साहेबांतर्फे आले नाही. समजा असं काही करायचंच नसेल तर दिशाभूल करण्याचा काही प्रयत्न करण्याची गरज नाही. आता मी काही कोणी खूप लागून गेलो नाही की मला त्यांनी कागदपत्र दाखवले पाहिजे, मला त्यांनी समजून सांगितलं पाहिजे, एवढा काही मी मोठा माणूस नाही. परंतु मी लोकांसोबत उभा आहे. मी प्रथमेश गवाणकर आणि ॲडव्होकेट रोशन पाटील हे जे लोकांसोबत लोकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी काम करत आहेत, झटून काम करत आहेत. मनापासून प्रथमेश गवाणकर ज्या पद्धतीने काम करतो, मला आदर आहे प्रथमेश गवाणकरचा, म्हणून मी त्याच्यासोबत उभा आहे. तुम्ही सगळेजण सुद्धा याच एका भावनेतून आलेला आहात की आपली जमीन, आपलं वातावरण, आपलं पर्यावरण, आपल्या इथे पिकणारा वैशिष्ट्यपूर्ण आंबा, काजू, नारळ आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जे उत्पादन केवळ कोकणात होऊ शकते आणि त्याचे जो दर्जा अत्यंत चांगला असतो तो सगळा टिकला पाहिजे, यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. मग वाटत, कोळीश्रे, गडनरळ, पळझुंडी, मिरवणे, त्यानंतर वैद्य लावगण, ही जी गावं आहे ते 3 ते 4 हजार लोकसंख्या आहे असं प्रथमेश गवाणकर यांनी मला सांगितलं की एकूण 3 ते 4 हजार लोकांचा, तिथल्या कुटुंबांचा हा प्रश्न आहे. पण मग हा इतकाच प्रश्न आहे का? तर हा केवळ त्या जिवंत माणसांचा प्रश्न नाही, तर मानवी प्रतिष्ठेसह त्यांना जगण्यासाठीची संधी मिळाली पाहिजे, प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असला पाहिजे, हा लोकशाहीचा सुद्धा प्रश्न आहे. हा प्रश्न याचा सुद्धा आहे की 2200 एकर म्हणजे 2200 एकर जमीन साधारणतः एका प्रोजेक्टसाठी पाहिजे आहे. त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती सुद्धा आतापर्यंत कोणाला देण्यात आली नाही, त्याच्याबद्दलचे कोणते कागदपत्र सुद्धा दाखवण्यात आले नाही. आणि तरी सुद्धा जमीन गोळा करण्याचा जो सपाटा सुरू करण्यात आलेला आहे, दबावाखाली असेल, आमिषांखाली असेल किंवा राजकीय दबाव तंत्राचा वेगळा वापर करून असेल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात लोकशाही धोक्यात आलेली आहे, याच्या संदर्भात लहान होत आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा 7/12चा सुद्धा प्रश्न नाही. 7/12 तर बदलले जात आहेत, 7/12 ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत आहेत, लोकांच्या अस्तित्वालाच जणू काही गळफास लावण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. आणि केवळ 7/12चा हा प्रश्न नाही, कारण की आपण सामान्य कोकणी माणसाला तुम्ही काय महत्व देता, तुम्ही राजकीय लोक सामान्य रत्नागिरीतल्या माणसांच्या प्रतिष्ठेला काही महत्व देता का, याच्याशी संबंधित हा मुद्दा आहे. आता उदय सामंत साहेबांना आता सुद्धा यायचं असेल तर ते येऊ शकतात, संवाद साधू शकतात. परंतु प्रथमेश गवाणकर तर त्यांच्या चांगल्या परिचयाचे आहेत, त्यांच्याशी ते कधी संपर्क करू शकतात, त्यांना आमंत्रित करू शकतात. पण सार्वजनिकरित्या त्यांची भेट झाली पाहिजे, सार्वजनिक स्वरूपात त्यांनी हे समजून सांगितलं पाहिजे काही लोकांच्या उपस्थितीमध्ये की त्यांनी जो प्रोजेक्ट आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे तो खरंच लोकांच्या उपयोगाचा आहे का, तो प्रोजेक्ट पर्यावरणाची हानी करणारा नाही का, त्या प्रोजेक्टमुळे निसर्गाचं नेहमीसाठीचं न भरून येणारं नुकसान होणार आहे की नाही, याबद्दलचे उत्तर उदय सामंत साहेबांनी दिली पाहिजे असं मला वाटतं. आता त्यांनीच उदय सामंत साहेबांनी एक इंटरव्ह्यू मागे दिला होता, आंदोलन केलं होतं, आणि मी जेव्हा त्यांचा तो इंटरव्ह्यू पाहिला तेव्हा मला खरोखर आनंद झाला की उदय सामंत साहेब तेव्हा म्हणाले होते की अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणार असतील तर मी कडाडून विरोध करीन, आंदोलन इथं मोठं उभं राहील, जसं नाणारला आंदोलन झालं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथे होईल, असं उदय सामंत साहेब स्वतः म्हणाल्याचं मी पाहिलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी जर हे आंदोलनाची भाषा तेव्हा केली होती तर आता ते स्वतःच अशा प्रकारच्या एका विध्वंसक आणि विनाशकारी प्रकल्पासाठी रत्नागिरी मधली जमीन मिळालीच पाहिजे असा आग्रह का धरत आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल जरूर आपण माहिती घेतली पाहिजे. आपल्यामध्ये सगळेजण शिकलेले, बरेच जण इंटरनेट वापरणारे, गुगल सर्च करून काही माहिती गोळा करू शकणारे असे लोक आहेत. त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स असे शब्द टाकून गुगलवर सर्च करा. मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स असं तुम्ही टाकलं की तुम्हाला माहिती मिळेल की हा प्रोजेक्ट कशा प्रकारचा असू शकतो. आतापर्यंत भारतामध्ये कुठेही अशा प्रकारचा प्रोजेक्ट झाला नाही, कारण की हा लोकशाही विरोधी प्रोजेक्ट ठरू शकतो. आता हा प्रोजेक्ट कशाचा असतो, साधारणतः शस्त्रास्त्र बनवण्याचा एक सरकारच्या भागीदारीतून प्रायव्हेट एजन्सीनी सुरू केलेला कारखाना असं याचं स्वरूप आहे.
मग ही प्रायव्हेट एजन्सी कोण आहे? तर हे अंबानी आहेत, ज्यांना हा शस्त्रास्त्र निर्मितीचा एक प्रोजेक्ट सरकारच्या भागीदारीतून इथे सुरू करायचा. मग जमीन आपली सगळ्यांची, ज्या जमिनीवर आंबा उगवतो, ज्या जमिनीवर निर्माण झालेल्या आंब्याला एक अशी बेजोड चव आहे जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली, ती सगळी बेचव करायची, इथलं सगळं उद्ध्वस्त करायचं, इथलं आंबा पीक येणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था करायची. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे कोणीही कोकणातला माणूस असेल, इथला लोकप्रतिनिधी असेल, तर मग त्याचं या कोकणावर प्रेम आहे असं आपण कसं म्हणू शकतो? त्याचं या रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम आहे असं आपण कसं म्हणू शकतो? याचा विचार आपण करण्याची गरज आहे. हा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना जो आहे तो अर्थातच शस्त्रास्त्र निर्मितीचा असल्यामुळे तिथे शस्त्र निर्माण होणार. मग शस्त्र निर्माण कशासाठी करतात? शस्त्र निर्माण लढाईसाठी करतात, युद्धासाठी करतात. म्हणजे याच्या मागे सुप्त भावना काय आहे की युद्ध झालं पाहिजे. युद्ध होणं ही शस्त्र निर्मिती कारखान्याची गरज आहे. कारण की माल कसा खपणार? इथले शस्त्र वापरले पाहिजे, लोकांनी एकमेकांवर चालवले पाहिजे, एकमेकांचं रक्त काढलं पाहिजे, एकमेकांचे जीव घेतले पाहिजे. अशा प्रकारचा हिंसक प्रोजेक्ट आपण का करायचा? कशासाठी करायचा? जगामध्ये सगळीकडे युद्ध शांतीचे विचार सुरू आहेत, युद्ध बंदीचे विचार सुरू आहेत. युद्धामुळे कोणाचाही कधीही फायदा होत नाही, केवळ शस्त्र निर्मिती करणाऱ्याचाच फायदा होतो असं जगामध्ये एक सत्य प्रस्थापित झालेलं असताना आपण एका प्रायव्हेट एजन्सीच्या माणसांना उपयोगाचा ठरेल असा प्रोजेक्ट तयार करतो. तेव्हा एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की काही गोष्टी सरकारनेच केल्या पाहिजे असा एक धोरणात्मक भाग असतो. मग सरकार म्हणजे कोण, राज्य म्हणजे काय, याची व्याख्या आर्टिकल 12 मध्ये भारतीय संविधानाच्या केली आहे. त्या 12व्या कलमामध्ये जी व्याख्या केलेली आहे की राज्य सरकारनेच काही कामं केली पाहिजे. याचा अर्थ आपण काय करतो असा कारखाना निर्माण करून की आपण राज्याचे अधिकार म्हणजे या देश चालवण्याचे अधिकार अंशतः का होईना, काही प्रमाणात का होईना आपण अंबानींना देणार. मग शस्त्र निर्मिती ते मोठ्या प्रमाणामध्ये केल्यावर भारत सरकारला ते करारानुसार सांगणार की आम्ही तुम्हाला कमी पैशांमध्ये शस्त्र देऊ. बरं, आपल्याला कमी पैशांमध्ये त्यांनी शस्त्र दिले, आपण ते घेतले, भारत सरकारचा फायदा झाला, आपल्या देशाचा फायदा झाला असं समजू थोड्या वेळासाठी. पण मग ते बाकीचे शस्त्र निर्माणच करणार नाहीत का? ते अनेक शस्त्र निर्माण करणार, मोठ्या प्रमाणामध्ये करणार, आणि जे जे देश त्यांच्याकडे ऑर्डर देणार त्यांना ते शस्त्र विकणार. मग याच्यामध्ये पाकिस्तान सुद्धा कधीतरी शस्त्र मागणार, त्यांना सुद्धा ते विकणार, कारण ते व्यापारी आहेत. व्यापाऱ्यांनी कुणाशी व्यापार करायचा आहे तो ठरवेल. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्या देशात तयार झालेले शस्त्र आपल्यावरच उद्या चालवले जातात. युद्धाची ही भाषा, अहिंसेची भाषा, याच्यामध्ये किती फरक आहे लक्षात की अहिंसा हा आपला सगळ्यांचा भारतीयांचा धर्म आहे. लोकशाही आता अहिंसेवरच आधारित आहे. अशा वेळेस आपण शस्त्रास्त्र कारखाना या हिंसक अशा प्रकारच्या प्रवृत्तीला कोकणामध्ये वाढू द्यायचा का, हा सुद्धा विचार. प्रथमेश गवाणकरशी बोलताना मी त्याला असं सुचवलेलं आहे की समाजशास्त्रीय अभ्यास या प्रश्नाचा झाला पाहिजे. अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सगळ्या प्रश्नाचा विचार झाला पाहिजे. पर्यावरणीय आघात याचं मूल्यांकन झालं पाहिजे की या प्रोजेक्टचा पर्यावरणावर काय परिणाम होणार, माणसांवर, माणसांच्या जीवनावर, कुटुंबांवर आणि येणाऱ्या पिढ्यांवर काय परिणाम होणार आहे याचा अभ्यास झाला पाहिजे. यासाठी मी प्रथमेशशी बोलताना असं सुचवलं होतं की एक प्रश्नावली आपण तयार करू, ज्याच्यामध्ये लोकांनी त्यांचं नाव, गाव, पत्ता एवढंच माहिती द्यायची नाही आहे. तर त्यांना खरोखर असं वाटते का की आतापर्यंत जेव्हा जेव्हा सांगण्यात आलं की रोजगार निर्मिती होईल तेव्हा रोजगार निर्मिती झाली आहे का? त्यांनी सांगावं की आपल्या जीवनामध्ये काय फरक पडलेला आहे. नंतर त्यांच्या कुटुंबात अशा प्रोजेक्टमुळे खरंच काही फरक पडणार आहे. त्यांना काय वाटते की कुणाला याच्यामुळे फायदा होणार आहे अशा प्रोजेक्टमुळे. त्यांच्या आर्थिक स्तरामध्ये काय फरक पडणार आहे का? आंबा हे फळ केवळ आपल्याला चव चांगली वाटते म्हणून प्रिय आहे का? इथला आंबाच वेगळा आहे आणि जो हापूस आंबा असं म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्या आंब्याला वाचवणं महत्वाचं आहे की अशी एखादी निर्जीव हिंसा निर्माण करणारी इंडस्ट्री इथे आणली पाहिजे? लहान मुलांवर काय परिणाम होणार आहे? शेतीची जमीन जी सुपीक आहे, बागायती आहे, अशा प्रकारची जमीन आपण नेहमीसाठी एखाद्या अशा प्रोजेक्टच्या खाली त्यांच्या घशात घालणं याचा खरोखर फायदा होणार आहे की नाही होणार आहे? तर असे काही प्रश्न काढून
सगळ्यांशी बोललं पाहिजे, तो सर्वे केला पाहिजे, त्यातून एक प्रामाणिक सर्वेक्षण बाहेर आलं पाहिजे. त्या सर्वेक्षणामध्ये सहभागी प्रत्येक हे 5-6 गावातले लोक होतील. त्या सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांचा आकडा किती असला पाहिजे, त्याचं मूल्यांकन, त्याचे आलेख हे सगळे कसे काढायचे, याच्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या इन्स्टिट्यूट मधल्या काही प्रशिक्षित प्राध्यापकांचं, विद्यार्थ्यांची मदत आपण घेतली पाहिजे. त्यासाठी सुद्धा आर्थिक नियोजन थोडंसं आवश्यक आहे. तर मला असं वाटते की अभ्यासपूर्ण पद्धतीने या प्रश्नांची मांडणी आपण पुढच्या काही काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जर मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स या विषयामध्ये अजून काही बारकावे असतील तर उदय सामंत साहेबांनी आम्हाला समजून सांगावे, सरकारने आम्हाला समजून सांगावे, अंबानींसोबत त्यांनी मीटिंग ठेवावी, त्यांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी सांगावं आम्हाला की कशा पद्धतीने आहे. समजून घेण्यासाठी सगळे लोक तयार आहेत, पण संवादच करायचा नाही आणि केवळ गैरसमज करायचा, विसंवाद निर्माण करायचा, हे राजकारण करणं बरोबर नाही. हे राजकारण थांबलं पाहिजे. हा आपल्या या आजच्या मीटिंगचा उद्देश आहे. तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की आंबा हा हे जर ओळख असेल कोकणाची आणि रत्नागिरीची तर ती ओळख जपलीच पाहिजे, ती ओळख टिकलीच पाहिजे. आंतरराष्ट्रीय ओळख आहे ती. शस्त्रास्त्र कारखाने तर इतर जगामध्ये पण आहेत, कुठेही ते निर्माण होऊ शकतात. मग आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा येतो की 1000 जमीन MIDC कडे आहे असं त्यांनीच मान्य केले. त्यांना अजून 1200 एकर जमीन कशासाठी पाहिजे याच्याबद्दलचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे. याच्याबद्दलची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवली पाहिजे. तसं करताना ते दिसत नाही आणि ते म्हणतात की अजून 1200 एकर पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे एकूण 2200 एकर जमीन तयार होणार. मग ही जमीन तुम्ही या कारखान्यासाठी म्हणून वापरण्यासाठी रिकामी करून घेत असताना तुम्ही एक लँड बँक तयार करणार, जमिनीची बँक तयार करणार. MIDCचं काम काय आहे? MIDC ही मोठे मोठे कारखाने लावणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी जमिनी हडप करणारी अशी एजन्सी आहे का? MIDC हे दलाल आहेत का? अशा प्रकारचे उद्योग करण्यासाठी MIDCचा वापर होत असेल तर उद्योग मंत्र्यांनी याचा जरूर विचार केला पाहिजे. मग आता तरीही हा प्रोजेक्ट लावायचाच, हा महाराष्ट्रात आणायचा जर ठरवलं तर मग रत्नागिरी एकच जागा तुम्हाला का सापडली? म्हणजे तुम्ही केवळ रत्नागिरीचे आहात म्हणून तुम्ही इथे हा प्रोजेक्ट जबरदस्तीने आणणार, हे चांगलं नाही. अशा प्रकारचे शस्त्रास्त्र निर्मितीचे जे प्रोजेक्ट असतात ते साधारणतः समुद्र किनाऱ्यापासून दूर केले जातात, समुद्र किनाऱ्याजवळ ते केले जात नाहीत. मग कुठे हे प्रोजेक्ट करता येऊ शकतात? विदर्भामधल्या ओसाड जमिनींवर, मराठवाड्यामध्ये उपलब्ध असलेल्या ओसाड जमिनींवर एक लँड बँक तयार करू शकता. तुम्ही जमीन खरेदी करत करत एक बँक तुम्ही तयार करा, तुम्हाला पाहिजे तेवढी जमीन तिथे मिळेल आणि तिथे तुम्ही तो प्रोजेक्ट करा. महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला उद्योग मिळाला, हाताला काम मिळालं तरी चालेल. तुम्ही जे काही खोटं सांगताय ना की उद्योग वाढवण्यासाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी आम्ही हे करतोय, ते चुकीचं आहे, ते आम्हाला पटतच नाही. कारण की आता लोकांना हे लक्षात आलेलं आहे की असे मोठे मोठे प्रोजेक्ट आणत असताना जे लोक कमिशनच्या भरोशावर अशा प्रोजेक्टची रेटारेटी करतात आणि जबरदस्ती करतात, त्यांच्यावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. लँड बँकची दरोडेखोरी बंद झाली पाहिजे, लोकांनी ओळखली पाहिजे. आणि म्हणून हे आंदोलन आहे, म्हणून ही चळवळ आहे, म्हणून ही मागणी आहे, हक्कांसाठी आहे, सत्यासाठी आहे. आणि आपण सत्तेला शहाणपण शिकवलं पाहिजे. आपला अधिकार आहे नागरिक म्हणून, माणूस म्हणून. तुम्ही रत्नागिरीचे रहिवासी म्हणून तुमचा अधिकार जास्त आहे. आपण हे सगळेजण मिळून रत्नागिरी जिल्ह्याला वाचवलं पाहिजे असं मला वाटतं. मागच्या 6 महिन्यांपासून प्रथमेश गवाणकर यांनी आंदोलन सुरू केलं. ॲडव्होकेट रोशन पाटील यांची त्यांना खंबीर साथ आहे आणि आज अतुल म्हात्रे साहेब सुद्धा सोबत आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेतलं पाहिजे की 6 महिन्यांपासून सातत्याने काही लोक मिळून लोकांमध्ये जाऊन, प्रत्येक घरांमध्ये जाऊन त्यांना समजून सांगून, त्यांचं मत लक्षात घेऊन, त्यांना आपलं म्हणणं पटवून देऊन मोकळ्या वातावरणामध्ये पारदर्शकपणे सगळ्यांना जमवतात आणि एका कार्यक्रमासाठी एकत्र आणतात. ही ताकद खूप मोठी आहे. आणि या ताकदीचा जर अपमान करणार असतील उदय सामंत किंवा राज्य सरकार किंवा MIDC तर त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल. हा न्यायिक प्रश्न बनू नये, न्यायिक प्रश्नांची गुंतागुंत वाढू नये. आम्हाला उच्च न्यायालयामध्ये याच्याबद्दलची एखादी याचिका दाखल करण्यासाठी भाग पाडू नये. न्यायालयामध्ये सुद्धा जाता येईल, हा विषय मांडता येईल, परंतु त्याआधी आताच सरकारने आपलं डोकं ठिकाणावर असल्याचं वचन आम्हाला द्यावं आणि हे पूर्ण लोकांशी संवाद साधून पारदर्शकपणे आपली योजना समजून सांगावी आणि लोकांनी जर संमती दिली तर जरूर करावं.
पण जबरदस्तीने संमती आहे असं सांगायचं, बनवाबनवी करण्याचे सगळे प्रयोग करायचे, हे सगळं बंद झालं पाहिजे. म्हणून मला शुभेच्छा द्यायच्या शेवटी प्रथमेश गवाणकरला आणि ॲडव्होकेट रोशन पाटील यांना की त्यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे. आता त्यांनी जी पारदर्शकता जोपासलेली आहे तशीच कायम ठेवली तर हे आंदोलन आणखी जास्त तीव्र होईल. लोकांच्या भावना त्यांच्या बाजूने आहेत. आज मुंबईमध्ये हा मेळावा घेऊन मुंबईमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी अशा कोकणातल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या रहिवाशांना त्यांनी एकत्र केलेलं आहे. त्यांची सुद्धा सोबत आता प्रथमेश गवाणकर यांच्या सोबत आहे. त्यामुळे ही ताकद वाढत जात असताना अंदाज आला पाहिजे उदय सामंत यांच्यासारख्या अत्यंत समंजस, अभ्यासू आणि अनुभवी अशा नेत्याला की आपण संवादातून हा प्रश्न सोडवला पाहिजे. हा प्रश्न चिघळू देऊ नका. हा प्रश्न न्यायिक वाटचाल करण्यासाठी भाग पाडू नका आणि या सगळ्यांशी बोला मोकळ्या पद्धतीने. तुमचेच लोक आहेत, आपल्या महाराष्ट्रातली जनता आहे, समजून घेतील. तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही मोठ्या मनाने माफी मागा आणि प्रोजेक्ट दुसरीकडे न्या. काही हरकत नाही, एवढा हट्ट करण्याचे काही त्याच्यामध्ये आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. चांगला प्रोजेक्ट असेल तर दुसरीकडे उजाड जमिनीवर जिथे काहीच पीक येत नाही अशा ठिकाणी तुम्ही जरूर न्या. पण सुपीक जमिनीला तुम्ही बेचिराग करण्याचे जे प्रयत्न करतायत ते थांबवा. पर्यावरणाचा आदर ठेवणार नसाल, पर्यावरण कोणाचंही ऐकणार नाही. पर्यावरण तुमच्याजवळ किती पैसा आहे बघणार नाही. पर्यावरण तुम्ही कोणत्या पदावर आहे हे बघणार नाही. निसर्ग कधी विचार करणार नाही तुम्ही कोणत्या जाती धर्माच्या. निसर्ग याचा विचार करणार नाही की तुमचं सत्तेमध्ये बहुमत आहे की नाही आहे, तुमच्या सोबत कोण आहे, काही विचार करणार नाही. निसर्ग सगळ्यांना वाहून नेईल. निसर्ग सगळ्यांना प्रकोप करून जाळून टाकेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट करणार असाल तर लोकांचा सुद्धा प्रक्षोभ तुमच्या अंगावर येईल. त्यामुळे आत्ताच सावधगिरीची सूचना म्हणून मी सांगतो की मोठ्या मनाने या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि थांबा, जरा विचार करा आणि आपली चूक झाली असेल तर ती मान्य करा. एखादा प्रोजेक्टमध्ये माघार घेतल्याने काय आपण माणूस म्हणून तुम्ही कोणी लहान होणार नाही. पण या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या समजून घ्या, एवढंच मला सांगायचं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे, नेहमी राहीन. कायदेशीर लढाई लढण्यासाठी सुद्धा आपण एकत्रित प्रयत्न करू, परंतु ती वेळ येणार नाही अशी आशा बाळगू. सगळ्यांना माझ्या पुन्हा एकदा माफी याचना मी करतो की खरोखर मी येऊ शकलो नाही, परंतु कधीतरी पुन्हा प्रथमेश बोलावतील तेव्हा मी आपल्या सोबत हजर राहीन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.